गायचं बघा समोर ते बाईकवाले दिसतात ते बघा ते बघ गड बघा आम्हाला असा त्याने गड मला नाही ना आता इथं जगाच्या गाडीचा प्रवाह मोर्चा झाला होता तरी पण आज पूजा होते ना कारण सांग आपण जर आपल्या गाडीला असं बनवलं तर पाण्याच्या टाकीसाठी एक नंबर काम होईल गाईज पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही इकडे कोण आहेत इकडे पण कोण आहेत हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राज भोसकडे ब्लॉग्स तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत पुन्हा एकदा वाशी मार्केटला आपली बी क्लास नवीनवाली घेऊन सो आपण सुरुवात केली आपल्या जर्नीला सो चला भेटूया डायरेक्ट नंतर आता प्रवासामध्ये तर सुरुवातीला आपण बोलूया जय श्रीराम सुरुवात केली आपण सो चला भेटू डायरेक्ट नेक्स्ट स्टॉपला विक्रम होती माझ्यासोबत आज आणि आता आपण निघालोय चला गाईज आता आपण आहोत चिपळूणला सो आता आपण अशा प्रकारे एवढा काय प्रवास करून चिपळूणला पोहोचलोय काहीच तुम्हाला दिसतंय काय माहिती नाही पण इकडं जो वनवा लागलाय ना वनवा आहे बघा प्रॉपर एकदम आकार झालेला आहे चिपळूण परशुराम घाटात बघा जंगलात पेटलाय आग गाईज पोहोचलो आहोत आपण कसरी टनलला गाईज आता आपण माणगावला पोहोचलोय जय श्रीराम एवढा सगळा प्रवास करून आपण पोहोचलोय माणगावला ते भगवा झेंडा लावला जातोय वरती मस्त सुंदर असा जय श्रीराम रामनवमीची जोरात तयारी झाला आहे दरवर्षीच असते असं काय नाही आणि हे बघा बॅनर वगैरे लावत आहेत जय श्रीराम हमारे राम तुम्ही ह्या माणसाला ओळखता का ते गाईज बघा 50-70 बघू येतात इकडे ट्रॅव्हल करते आमच्यासोबत भेटलेत आम्हाला 50-70चे मालक बघा झोपेत आहेत बघा झोपेत आहेत तर आपण गाईज बघा समोर ते बाईकवाले दिसतात ते बघा ते बघ गड बघा काय बघा यांचं जर काय असं बोलणार आम्हाला असा त्याने कड मला नाही ना आता इथं काय बोलण्याची सोय नाही जबरदस्त कड मारून गेले इथं आणि तर तसे जात आहेत बघा आज नेमकं ट्रॅफिक आहे भरपूर तर चला आता आपण मार्केटला पोहोचू 5 मिनिटात पोहोचू आपण भेटूया डायरेक्ट मार्केटला चला तुझ्याकडचा नंबर दिसत नाही कसे ओळखणार आता लोक इकडनं मारणार काय गाईज बघा जग्या व्हायची पण गाडी आली मार्केटला आणि आपली पण इकडे गाडी लागली खाली व्हायला सो चला आता खाली होईल आणि नंतर भेटू जग्याच्या गाडीचा प्रवाह मोर्चा झाला होता तरी पण आज पूजा होते ना कारण सांग पाडव्याच्या नंतर आम्ही करतो पूजा हां बरोबर तर आता जोरात आम्हाला पेढे खायला जाणार 1 किलो तिकडं आपली गाडी खाली होते तुमच्या नवीन गाड्या हो आमच्याच ना हे तुझी पण नवीन गाडी आहे तुमच्या नाही आमच्या नाही आपली म्हणायची दोन्ही गाड्या माझ्या आहेत गाईज 50-70 गेलेले आहे खाली होऊन गाईज आम्हाला पार्टी येणार ना जेवायला ओके गाईज खाली होऊन पहिली गेली गाडी ती आणि आता आपली खाली होती इथे आज जरा झोपा काढलाय सॉरी गाईज मला तुम्हाला माहिती आहे काय आज आहे ना भरपूर झोपा काढला काय सांगू तुम्हाला 5-6 काढल्या म्हणजे काय कमी झाल्या का तर आपल्याला गाडी खाल्यानंतर भेटू चला काय इथे दिसते ना तुम्हाला दिसते का माझ्या गाडी खाली झालेली आपल्याला आपण निघालो मार्केटमधून तर चला भेटू डायरेक्ट आपण पुढे स्टॉपला आपण कुठे थांबू तिकडं गाईज रनवे बघा रनवे एअरपोर्टचा रनवे बघा चकचकतो एकदम चकचकतो विषयच नाही गाईज एवढा काही सफर करून आम्ही आता जरा विचार करतोय पोटाचा कारण का लय जोरात भूक लागले याला पण लागले तुला लागले विक्रम मला पण लागले सो जरा काहीतरी नाश्ता करूया चहा वगैरे पिऊया मस्तपैकी सुटूया परत कंटिन्यू प्रवास करूया तर आता आमचा इथं थोड्याच वेळात म्हणजे पुढे थांबायचा विचार आहे एक पुढे चांगला हॉटेल आहे तिथं आपण नाश्ता करूया आणि मग कंटिन्यू प्रवास करू काहीच बघा आता आपण थांबलो इथे हॉटेलला सो गाडीवरती तुम्हाला धूळ दिसते बघा साफ करावी लागणार काहीच
सो चला जरासा नाश्ता करूया आणि नंतर मग भेटू डायरेक्ट नंतर. हे बघा LED चा बॉक्स कुठं आला बघा. डिक्स आलाच बघा बघा. हे बघा बुर्रा डिक्स काढचं काळा भुसा आलाय बाहेर. चला भेटू नंतर. विक्रम मोहिते बिल दिलंत का? चला गाईच आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण असा वेळ जोरात झालेला आहे. आपण सुरुवात करतो परतीच्या प्रवासाला आपल्या. अशी काय आपली B क्लास आपण घेऊन चाललो आहे. चला आता आपण गाडी चालवू व्यवस्थित आणि नंतर मग भेटू. गाईच मानगावला रामनवमीची ना तयारी बघा. जय श्रीराम जय श्रीराम. चला जबरदस्त तयार दरवर्षी असते असं काय नाही. दरवर्षी असते जबरदस्त. बोला जय श्रीराम सगळ्यांना. चला आपण जर आपल्या गाडीला असं बनवलं तर पाण्याच्या टाकीसाठी एक नंबर काम होईल. एक नंबर वाटतं गायचं बघा. 10 फुटी को क्या बनाया गया है? पानी के लिए बनाया गया है. पाणी के लिए नाही काहीतरी लिक्विड आहे काहीतरी हे आहे केमिकल आहे. केमिकलसाठी बनवले गेले. आता आपण आहोत खेळला रनिंगला आणि विक्रम मोदींची पुरी प्रॉपरली विकेट आहे. अरे वा. आता आपण गाडी चालूया. गाड्या रॅपिडमध्ये वाजून जात आहेत सपासपमध्ये एकदम रॅपिडमध्ये बघा. खेडच्या भोसतेघाटात ना ट्रॅफिक बघा काय ते 2 गाड्यांमुळे ट्रॅफिक झालं ते बघा. ते बघा पुढे जाते गाडी. गाईज आपण आलो संगमेश्वरला. आता आपण आपल्या गावाच्या रस्त्याला एंटर झालेलो आहोत आणि आपण फायनली आपल्या गावात पोहोचलो आणि आपली ट्रिप अशी काय कम्प्लीट असं झालेली आहे जर्नी. सो अशा प्रकारे आपण आलेलो आहे फायनली गावात. सो ब्लॉग छोटासा झाला आहे आपला. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर फायनली गाईज आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि आता आपण चला